मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकातर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला असून यावेळी अत्यंत आधुनिक पद्धतीने ड्रोनच्या साह्याने पुतळ्याचं अनावरण होताच नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी महामार्ग बस स्थानक येथे भव्य सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते। या सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले। तसेच यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे आदी उपस्थित होते। आदी उपस्थित सर्व पाहुण्यांचा मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले। माननीय नामदार श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, पालकमंत्री नाशिक जिल्हा, व्यासपीठावर उपस्थित सर्व आमदार महोदय, व्यासपीठावर उपस्थित सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व सर्व नाशिककर नागरिकांनो, मी आज नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आपले स्वागत करतो। राज्याच्या गतिमान विकास यात्रेत नाशिक महानगरपालिकेने देखील आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे। त्यापैकीच काही महत्त्वपूर्ण विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आज मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे आणि होत आहे। आजचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद आहे। महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे आपल्या देशातील अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक आहेत। त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांसाठी समर्पित केलेले आहे। सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आजही एक प्रेरणास्त्रोत आहे। तर महात्मा फुले यांनी जातीभेद, स्त्रिय आणि दलित समाजाच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिलेले आहे। आज महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या थोर समाज सुधारकांच्या पुतळ्याचे अनावरण करून त्यांच्या एक महान कार्याला आपण आदरांजली अर्पण केलेली आहे। त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेने आज विविध कामांचे जे काही लोकार्पण झालेले आहे त्यात मुख्यत्वे गंगापूर रोडवर जुने पंपिंग स्टेशन येथे सुमारे 7.50 एकर जागेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान विकसित केलेले असून या ठिकाणी अद्ययावत एम्पी थिएटर, सुसज्ज ई लायब्ररी, अभ्यासिका, महिलांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र, कलादालन, उपहारगृह व महत्त्वाचे आकर्षण म्हणजे शहरातील सर्वात मोठे ॲडव्हेंचर पार्क, लँडस्केप व कारंजे इत्यादी करून हे उद्यान नाशिककर जनतेसाठी खुले केलेले आहे। आणि एक नवीन पर्यटनाचे दालन या निमित्ताने उघडले गेलेले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही। याचाही लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर आज होत असून या मैदानात अद्ययावत असा जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, मैदानात आकर्षक माउंटेड लँडस्केपिंग करण्यात आली असून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक व शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशी सुविधा असलेले मैदान तयार झाले असून क्रीडाप्रेमी, सायकल प्रेमी व व्यायाम प्रेमींसाठी हे मैदान एक वरदान ठरेल असा नाशिक महानगरपालिकेला विश्वास आहे। तसेच आपण आज सातपूर परिसरातील माऊली लॉन्स ते ITI पुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला आहे। या रस्त्यामुळे त्र्यंबक रोड येथील ITI सिग्नल ते माऊली लॉन्स दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे। नाशिकचा नावलौकिकात भर टाकणाऱ्या काही वास्तूंचे निर्माण सुद्धा नाशिक महानगरपालिकेने केलेले आहे। त्यात एक महत्त्वाचे नाव येईल आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आपण पेठ रोड येथे साकारत आहोत। हिरेवाडीतील नाट्यगृह, दिव्यांगांसाठी प्रशस्त प्रशिक्षण भवन ही एक नाशिक महानगरपालिकेने केलेली एक महत्त्वाची आणि उत्तुंग कामं आहेत। तसेच नाशिक महानगरपालिकेने बेस्ट ऑफ अर्बन लोकल बॉडीज अमंग मिलियन सिटीज या कॅटेगरीमध्ये देशात 3रे स्थान पटकावलेले आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळाची अत्यंत महत्वाकांक्षी जी काही योजना आहे माझी लाडकी बहीण, या योजनेमध्ये सुद्धा 1,92,226 प्रपोजल आपण नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अप्रूव्ह केलेली आहेत। या सर्व कामांचा नाशिककर जनतेला लाभ होणार आहे। या सर्व कामांसाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून या सर्वांचे तसेच महापालिकेला वेळोवेळी मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानून मी माझे प्रास्ताविक पूर्ण भाषण पूर्ण करतो। धन्यवाद। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यात विविध संकटाचा सामना करत आपले कार्य सुरू ठेवले।
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हे देशातील सर्वात मोठे अर्धपुतळे आहे. त्यांनी केलेले काम कायम स्मरणीय असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री भुसे साहेब, खासदार वाजे साहेब, आमदार जानकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज आहिरे, आयुक्त करंजकर, मूर्तिकार पांचाळ, नंदू पांचाळ, आर्किटेक्ट लोंढे, कंत्राटदार काळे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष, सर्व पक्षाचे पदाधिकारी, महापालिका व इतर विभागाचे सर्व अधिकारी, माझ्या आणि माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मुख्यमंत्र्यांसहित आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसहित आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मूर्तिकार पांचाळ त्यांच्या सहकार्याचं त्यांना स्मृतिचिन्ह देताना अजितदादा पवार म्हणाले की मध्ये पावसात, उन्हात, ताणात, वादळ वाऱ्यात पुतळा टेकला पाहिजे. मला अजितदादांना सांगायचं आहे, अजितदादा, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जिवंतपणे सुद्धा अनेक वादळ वाऱ्यांना तोंड दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या विचारांना अनेक वादळांनी टक्कर दिली, पण विचार खुंटले नाही. तसाच हा पुतळा सुद्धा अतिशय मजबूत पायावर उभा आहे. पुतळ्याचा पाया फार खोलवर आहे आणि त्या पायावर पुतळा उभा आहे. अर्थात सुरुवातीलाच मला सांगितलं पाहिजे, महापालिकेचे आयुक्त करंजकर, त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याच्या अगोदरचे पुलकुंडवार किंवा रमेश पवार या आयुक्तांनी सुद्धा सहकार्य केले. नॅशनल हायवेचे अधिकाऱ्यांचं सुद्धा मी आभार मानतो. संदीप कर्णी, पोलीस कमिशनर, देशमाने आमचे SP यांचे सुद्धा आभार मानतो. श्याम लोंढे, आर्किटेक्ट पंकज काळे यांचे सुद्धा आभार. आता तुम्ही म्हणाले पोलीस ऑफिसरचे कशासाठी आभार आहे, ते याच्यासाठी आहे की हे पुतळे 8-8, 9-9 टनाचे त्या मोठ्या ट्रॉलवर आणताना सुद्धा जे बाहेर जात होते. संदीप कर्णी यांनी सगळ्यांना कळवलं, कुडाळपासून ते पुतळे आणले, तिथून पोलिसांच्या मागे पुढे गाड्या कार्यकर्त्यांच्या होत्या आणि मग 2 दिवसांनी हे पुतळे इथे त्यांनी पोहोचवले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
पंकज काळे यांच्या पाठीमागे आम्ही रोज लागत होतो, लोंढे यांच्या मागे होतो. हे कार्यक्रम रोज काय काय सुरू आहे त्याची माहिती मला देण्याचं काम आमचे एक सहकारी समाधान जेजूरकर करत होते. पण हे जे काय आहे, बऱ्याच दिवसापासून मागणी होती. पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या गणेशवाडी येथे 1951 साली अर्धपुतळा बसवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर पूर्णाकृती पुतळे असे शहरात तरी मला कुठे दिसलेले नाहीत. आजूबाजूला असतील, नावं सुद्धा दिलेली आहेत महात्मा फुल्यांचे. काही ठिकाणी अर्धपुतळे आहेत. परंतु 15 वर्ष मी ज्या वेळेला 2004 ला पालकमंत्री झाली तेव्हापासून पाहत होतो की महाराजांचा पुतळा आहे, बाबासाहेबांचा आहे, महात्मा ज्योतिरावांचा पुतळा झाला पाहिजे. जागा शोधत होतो. शेवटी प्रयत्न फळाला आले. ही जागा मिळाली आणि ह्या मुंबई नाक्याच्या परिसरामध्ये 3366 मीटर आकाराचं बेट कमी केलं. उलट आपण वाहतुकीला अडचण नको म्हणून 1000 स्क्वेअर मीटरने ते आपण कमी केलं. आणि त्यानंतरही काम करायचं ठरलं. पण नंतर पुढची सगळी जबाबदारी जी आहे ते कसं असावं, काय करावं, ते फार उद्घाटनापासून ते तिथे भूमिपूजनापासून काय काय जे काय असेल, भूमिपूजन तर आम्ही काय केल्याचं काय आठवतच नाही. डायरेक्ट आमचं जे उद्घाटनच आहे. ही सगळी जबाबदारी जी आहे, कल्पना जी आहे, ही सगळी माझे खासदार समीर भुजबळ आणि त्यांच्या सहकार्याची आहे. मी फक्त त्यांना जागा निर्माण करून देणं, आणखी काय थोडीफार महत्व, पण बाकीची सगळी जबाबदारी देशातले कदाचित सगळ्यात मोठे अर्धपुतळे असावेत. जवळजवळ 8-8 टनाचे हे पुतळे आहेत. बाळकृष्ण पांच्या मूर्तिकार, राजस्थान मधून ग्रेनाइटचं काम करणारे कारागीर आलेले होते. अशा रीतीने जे आहे देशातले मोठे पुतळे जे आहेत आपण इथं बसवलेले आहेत. 18-18 फूट उंचीचे आहेत. अर्धपुतळा असून 18 फूट उंच. तर अडचणी या येत जातात. पुतळ्याची महात्मा फुल्यांच्या विचाराला तसा विरोध झाला, जिवंतपणी मृत्यूनंतर सुद्धा झाला. पुण्यामध्ये 1925 साली केशवराव जेधे आणि जवळकर याने महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पुतळा बसवावा असा ठराव मांडला. त्याला विरोध काही कर्मठ लोकांनी केला. त्याच्याबरोबरच एक दुसरे सुद्धा होते. त्यांचं नाव काहीतरी, तेही फुलेच होते. ते पण विरोध करत होते. आणि मग पुढे 44 वर्षांनंतर 31 मे 1969 यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते तो पुतळा बसवण्यात आला. तिथे विधान भवनामध्ये मुकुंद पाटील भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. 1982 ला पुतळा बसवला. मुख्यमंत्री अंतुले यांनी अनावरण केलं.
महात्मा फुले यांचा पहिला पुतळा बसला तिकडे. 1950 साली मराठा समाजाचे नेते सत्यशोधक भाई माधवराव बागल त्याचं अनावरण केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर हे अशा अनेक गोष्टी आहेत. पण पुण्याच्या पुतळ्याचं जे आहे, हा पुतळ्याचा खर्च सुद्धा त्यावेळेला महानगरपालिकेनं केला नाही. तो सासवड माळी नगर शुगर फॅक्टरीने केला. आणि मला आनंद वाटतोय की इथं पुतळा बसवण्याचा ठराव नाशिक महानगरपालिकेने केला आणि खर्च सुद्धा नाशिक महानगरपालिकेनेच केला. आणि उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच ते काम तिथं सुद्धा केलं. आणि मगाशी मी सांगत होतो ते एक भीम फुले यांना पुढे करून खोट्या चोपड्या त्यावेळेला छापून महात्मा फुल्यांच्या पुतळ्याला विरोध करण्यात आला आणि त्याचं नाव सुद्धा एका चौकाला देण्यात आलं, या भीम फुले नावाचा या ग्रस्ताचं. म्हणजे आपण जे म्हणतो फुले ब्राह्मण विरोधक होते, नाही, ते ब्राह्मण्यवादाचे विरोधक होते. आणि त्यांच्या विचाराला विरोध करणारे जसे कर्मठ ब्राह्मण होते त्यापेक्षाही जास्त आमच्यातले लोक जास्त होते. आमच्या लोकांनी जास्त विरोध केला. हे आमचा दुर्दैव, केवळ अंधश्रद्धा म्हणून. कोणी कोणी तर म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले कोट घालतात म्हणून त्यांच्यावर टीका. अरे ते नलावडे म्हणून कोणी होते? सावरकर कोट घालायचे, लोकमान्य टिळक कोट घालवायचे, विष्णू शास्त्री कोट घालायचे, सगळेच कोट घालवायचे. परंतु महात्मा फुल्यांना विरोध करायचा ना, करा विरोध. हे जे काय आहे एक लक्षात ठेवा. महात्मा फुल्यांनी हे सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम, सगळ्या क्षेत्रात त्यांची एक मोठी कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती. अव्वल दर्जाचे ते उद्योगपती, व्यापारी, शेतकरी होते. त्यांच्या कंपनीने धरणं बांधली, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापड गिरण्या, राजवाडे, अनेक कामं केली. आणि यशस्वीपणे जे आहेत हे सगळं काम सुरू राहिलं. राजू बाबूजी वंजारी त्यांचे शिष्य यांनी टाइम्स ऑफ इंडियाची इमारत बांधली. सोलापूरची लक्ष्मीदास खिमजी यांची कापड गिरणी त्यांनी बांधली. ज्योतिरावांचं आणखी महत्वाचं कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल, खडकवासलाचं धरण. ह्याच नाम विचारवंत रामचंद्र गुहा म्हणतात डॉक्टर, ते म्हणतात हे आधुनिक भारताचे शिल्पकार. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतात हे माझे गुरु. महात्मा गांधी 1942-32 साली पुण्यात बोलले ज्योतिराव फुले हे पहिले महात्मा थे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना समाज क्रांतिकारक म्हणून त्यांचा गौरव केला. अशा या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जेव्हा पहिली शाळा पेड्यांच्या वाड्यामध्ये सुरू केली. आता एक लक्षात घ्या, इथे वाडा देणारे कोण, भिडे कोण? ब्राह्मण. त्यांना विरोध करणारे काही कर्मठ आणि त्यांच्यापेक्षा आमचे लोक जास्त. दगडधोंडे मारायला ते पुढे. दुसरी शाळा कुठे काढली त्यांनी? आप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात. तेही ब्राह्मण. तिथे इतरांच्या बरोबर विरोध करायला आम्हीच पुढे. त्यांचे मित्र भवाळकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे हे त्यांचे भागीदार कंपनीतले. सखाराम यशवंत परांजपे, त्यांची पुस्तकं छापण्यासाठी सुद्धा जे आहे गुण मिळत नव्हतं.
तर ते मोरोपंत विठ्ठल वाळवेकर यांनी आपल्या छापखान्यातून ती पुस्तकं छापून दिली. मला सांगायचं ते हे आहे की विचारांना ते एखाद्या जातीचा, एखाद्या पंथाचा, एखाद्या धर्माचा विचार करत नाहीत. ते सगळ्यांचा विचार करत आहेत. कारण त्यांनी म्हटलेलंच आहे, ख्रिस्त मांग महम्मद ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुपरी धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी. हे सगळं त्यांचं तत्वज्ञान आपण विसरून जातो आहोत. कारण नसताना त्यांच्यावर आपण टीका टिप्पणी का करतोय हेही मला कळत नाही. सावित्रीबाई फुले आपण फक्त त्यांनी शाळा काढली म्हणून प्रसिद्ध आहे एवढंच नाही. त्या कवयित्री होत्या. काव्यफुलं बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह आहेत त्यांचे. 1896च्या दुष्काळात माणुसकी विसरून एकमेकाला ओरबडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदेश घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बाया बापड्यांच्या दुष्टाच्या तावडीतून सोडून त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयासाठी पाठवलं. त्याला पंडिता रमाबाई गायकवाड सरकार यांनी मदत केली. पुण्यामध्ये ज्या वेळा परित्यक्त स्त्रियांवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, तर गर्भवती राहिल्या, आत्महत्या करायला लागल्या. फुले दाम्पत्याने बोर्ड लावले, माझ्या मुलींनो आत्महत्या करू नका, आमच्याकडे आम्ही तुमचा सांभाळ करतो, तुमचं बाळणपण करतो, तुमच्या मुलांचं संगोपन करतो, तुमचंही करतो. बाल हत्या प्रतिबंधक ग्रह त्यांनी सुरू केलं. सावित्रीबाई फुलांनी या सगळ्यांचं बाळणपण केलं. त्यातलाच एक ब्राह्मणाचा मुलगा यशवंत, त्याला महात्मा ज्योतिराव फुलांनी दत्तक घेतलं. डॉक्टर झाले ते पुढे यशवंत. 96-97च्या दरम्यान एवढंच नाही, मुंबईला हिंदू मुसलमान दंग्यामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले गेल्या. त्यावेळेला ज्योतिराव नव्हते. तिथे जाऊन कित्येक हजारांच्या लोकांच्या समोर त्यांनी भाषण केली, ते थांबवत. कित्येक जे आहेत कामगार, पहिले कामगार नेते लोखंडे साहेब हे त्यांचेच फॉलोअर होते. अशा अनेकांची आता अधिक वेळ घेत नाही. पण 1896-97च्या लक्षात घ्या, अलीकडे जेव्हा कोविडची साथ आली, कित्येक आमचे बांधव, कित्येक डॉक्टर, कित्येक नर्सेस, कित्येक पोलीस अधिकारी, कित्येक सामान्य लोक आपलं आयुष्य घालून बसले. असाच प्रसंग जेव्हा प्लेगचा आजार सुरू झाला त्यावेळेला झाला. पुण्यात 96-97 प्लेगने धुमाकूळ घातला. त्यावेळेला कुणालाच माहित नव्हते प्लेग म्हणजे काय. हे कळल्यावर इंग्रजांनी जे आहे नवीनच उपाय शोधला. रोगी दिसला उचल आणि त्याला कुठेतरी नेऊन ठेव, परत तो कधी यायचाच नाही. हे ज्या वेळेला सावित्रीबाईंनी पाहिलं त्यावेळेला त्यांनी प्लेगच्या पीडितांसाठी ससाणे यांच्या माळावर पुणेजवळ एक हॉस्पिटल सुरू केलं. त्या स्वतः रोग्यांना धीर द्यायला लागल्या, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायला लागल्या, कुटुंबांना आधार द्यायला लागल्या. भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची जाणीव देणाऱ्या
धगधगत्या चितेवर जिवंत स्त्रीचा देह जाळून टाकणाऱ्या, समाजाला मानवतेचा मंत्र सांगणाऱ्या, अक्षराच्या साथीनं स्वातंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरणाऱ्या महात्मा ज्योतिरावांसारख्या महान समाज सुधारका आधार होणाऱ्या या माऊलीला कशाचीच फिकीर नव्हती. डॉक्टर यशवंत मुलगा, त्याने सांगितलं, आई तू जाऊ नकोस, तुला सुद्धा प्लेग होईल. सावित्रीबाई म्हणतात, अरे यशवंता, आज जर शेठजी असते, शेठजी म्हणजे महात्मा फुले, आज जर शेठजी असते तर ते घरी बसले असते का रे? त्यांनी ऐकलं नाही. ती माऊली अशी सेवा करत राहिली आणि एका दलित समाजाच्या मुलाला स्वतः पाठीवर घेऊन प्लेग झालेल्या त्या ससाण्याच्या त्या मळावर जे आहे हॉस्पिटलमध्ये त्या घेऊन गेल्या. त्यांना प्लेग झाला आणि त्याच्यामध्येच त्या माऊलीचा अंत झाला. मला सांगा, याच्यापेक्षा समाजासाठी जास्त योगदान देणं म्हणजे काय असतं? आपल्या जीवासहित सगळं सर्वस्वपणाला लावणं, याच्यापेक्षा काय असं समाज कार्य, याच्यापेक्षा काय असं समाजाला द्यायचं योगदान? आपण सगळ्यांनी विसरता कामा नये. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो की आपण या माणुसकीला जपूया. बोलण्यासारखं तर खूप होतं, परंतु तुम्हाला कल्पना आहे की मी सुद्धा डॉक्टरांची सुट्टी घेऊन आलो 4 तासासाठी. पुन्हा जाऊन हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. माझी एवढीच विनंती आहे. संत तुकारामाने सुद्धा सांगितलंय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ हे सगळं बाजूला टाकून या मातृभूमीवर आपण प्रेम करूया, गोरगरिबांची सेवा करूया. आणि मला पुन्हा एक सांगायचं आहे, आणि म्हणून तुम्हाला हेच सांगायचं आहे, म्हणूनच तुम्हाला हे पुन्हा सांगायचं आहे की जे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं की शिक्षण ते सगळ्यांना द्या, शेतकऱ्यांना सुविधा द्या, महिलांना शिकवा द्या, शिकवा. या सरकारनं हेच काम करत आहे. शेतकऱ्यांना पण देत आहे, मुलींना मोफत शिक्षण. आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे स्वप्न आहे पुढे नेण्यासाठी जे आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुद्धा त्यांनी दिलेला आहे. सरकारचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. महात्मा फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी लढा दिला असून ते युगपुरुष होते. त्यांनी असामान्य कामगिरी बजावत समाजाला दिशा देण्याचे काम केले असून समाजाला शिक्षणाचा मंत्र दिला. त्यामुळे परिवर्तन घडून आले. सामाजिक कार्यात त्यांचे नाव अग्रेसर राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करून त्याच्यामध्ये क्रांतीचं बीजारोपण केलं आणि दबलेल्या पिसलेल्या व्यक्तीला समाजामध्ये सन्मानाने उभं केलं. ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील या ठिकाणी मी नमन करतो. आणि आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, ज्यांच्या संकल्पनेतून हे
महाराष्ट्रातलं किंवा देशातलं सर्वात भव्य अशा प्रकारचं शिल्प आज या ठिकाणी साकारलं गेलं. ते मंत्रिमंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय छगन भुजबळजी, सन्माननीय दादा भुसेजी, महादेवराव जानकरजी, राजाभाऊ वाजेजी, आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी ढिकले, नितीनजी पवार, दिलीपजी बनकर, सरोजताई अहिरे, श्री समीर भुजबळ, श्री पंकज भुजबळ, सन्माननीय हेमंत गोडसेजी, अशोक कारंजकरजी, मूर्तिकाळ बाळकृष्ण पांचाळ, नंदू पांचाळ, प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, भाऊलाल तावडे, रंजन ठाकरे, प्रकाश लोंढे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे मी असं म्हणेन की इथे आल्यापासनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी जे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाचं वर्णन एका वाक्यात करायचं असेल तर हे सगळे कार्यक्रम एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केले. एकीकडे ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये समाज सुधारणेची सुरुवात केली, एक मोठा लढा उभारला आणि ज्या समाजामध्ये विषमता होती, भेद होता, ज्या समाजामध्ये सामान्य माणसांना, महिलांना एक प्रकारे हिणवलं जात होतं, किंमत नव्हती, त्यांना संघर्षातून उभं करण्याचं काम ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं, त्यांचं अतिशय भव्य अशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली. भुजबळ साहेब, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि एक गोष्ट सांगतो, भुजबळ साहेब एखादं काम हातामध्ये घेतात तर ते इतकं सुंदर करतात. हे देखील काम ब्रँड भुजबळ प्रमाणेच झालेलं आहे, हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. या कार्यक्रमाच्या पूर्वी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आम्ही देवयानीताई फरांदे यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या कार्यालयाचं आणि 500 मुला मुलींच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं. त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं. म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे, ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता, आपल्याला व्यवसाय करता, आपल्याला शिक्षणाकरता जातीचा उल्लेख आपण करतो, आपले सर्टिफिकेट आपण घेतो, पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो मार्ग दाखवलेला आहे, समतेचा मार्ग, जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे, संविधानाचा मार्ग, याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचं आहे. आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे, हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे, हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत. मगाशी भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट आपल्या समोर मांडला. जी अवस्था त्या काळामध्ये होती, जो भेद समाजामध्ये होता, जी विषमता समाजामध्ये होती, त्या विषमतेच्या विरुद्ध लढा उभारणं हे अत्यंत कठीण होतं. एखाद्या प्रवाहाच्या बाजूने पोहणं हे अतिशय सोपं असतं, पण संपूर्ण प्रवाहाच्या विरोधात पोहत त्या ठिकाणी जग जिंकणं हे अत्यंत कठीण असतं. तशा प्रकारचं जग जिंकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी करून दाखवलं. आपल्याला कल्पना आहे की आमचा समाज इतका रसातळाला गेला होता की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही,
अशा प्रकारची भावना समाजामध्ये तयार केली होती, व्यवस्था तयार केली होती. आणि ही व्यवस्था मोडून काढत असताना ज्या प्रकारच्या यातना, ज्या प्रकारचे शिवाशाप, शेणाचे गोळे, मातीचे गोळे, गोटे, घाण, विष्ठा सगळ्या गोष्टी सहन करत निर्धाराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या आणि त्यांच्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले उभे राहिले. आज आमच्याकडे एवढ्या मोठ्या समाजात, आमच्या संपूर्ण भारतामध्ये आमच्या महिला या प्रगती करताना दिसतायत, शिकताना दिसतायत, समाजाचा गाडा पुढे नेताना दिसतायत, नेतृत्व करताना दिसतायत. जर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर कदाचित त्यांना हे कधीच करता आलं नसतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांचा आभार मानला पाहिजे की आमच्या समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. आज या निमित्ताने मला या गोष्टीचा देखील आनंद आहे. अनेक वर्षाची लढाई चालली होती. ज्या भिडेवाड्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा उघडली त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण सरकार आल्यानंतर भुजबळ साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, मी असेन, आमचे अजितदादा असतील, वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला. भुजबळ साहेब तर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी संघर्ष करत होते आणि एक एक टप्पा करत करत आम्ही सुप्रीम कोर्टातही जिंकलो आणि आज भिडेवाडा मोकळा झाला. आणि उद्या त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या हस्ते होते आहे. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये सामान्य माणसामध्ये विजिगीषू वृत्ती तयार केली. आम्ही युगपुरुष म्हणतो. युगपुरुष कोण असतो? युगपुरुष तो असतो जो सामान्य माणसाचं पौरुष जागृत करून त्याच्याकडनं असामान्य कार्य करून घेतो. अशाच प्रकारे सामान्य माणसाचं पौरुष जागृत करून त्याच्या माध्यमातून असामान्य कार्य हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून दाखवलं. आणि पुढचे 200-300 नाही, हजारो वर्ष समाजाला दिशा मिळेल अशा प्रकारे दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. ज्यावेळी शेतकऱ्यांना, समाजातल्या सामान्य माणसाला शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला, आज तो मंत्र मिळाला म्हणून समाज बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. नाहीतर समाज तशाच प्रकारे खितपत पडला असता. मती गेलेला समाज, नीती गेलेला समाज, गती गेलेला समाज, अशा प्रकारची अवस्थाच समाजाची आपल्याला पाहायला मिळाली असती. पण खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. खरं म्हणजे महापुरुष आणि समाज सुधारक जे असतात यांच्यामध्ये कुठली स्पर्धा नसते. त्यांच्यामध्ये कोण मोठं कोण लहान नसतं. तरी देखील मी हे निश्चितपणे म्हणेन की या भारताच्या समाज सुधारकांची यादी जर आपण तयार केली तर पहिल्या क्रमांकावर आपल्याला क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचं नाव लिहावं लागेल. कारण ज्या काळात ज्या प्रकारची सामाजिक क्रांती ही त्यांनी करून दाखवली आहे, खऱ्या अर्थानं ते धारिष्ट, ती दिशा आणि ते चैतन्य जे त्यांनी तयार केलं, यामुळे या समाजावर, या भारतावर ज्या प्रकारचा उपकार त्यांनी केलाय हा खरोखर आपण कधीच विसरू शकत नाही. मी आज अधिक वेळ बोलणार नाही, पण आताच भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की स्मारकाच्या परिसरात नाशिक महानगरपालिकेची 54 गुंठे जागा आहे आणि त्याच ठिकाणी नायगाव व फुलेवाडा याची प्रतिकृती साकारण्यात यावी अशा प्रकारची मागणी भुजबळ साहेबांनी माझ्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेली आहे. भुजबळ साहेब, आपली मागणी मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि आपण आणि मी मागणी केली, दादांनी मागणी केली तर मुख्यमंत्री नाही म्हणतच नाहीत. त्याच्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय ही मागणी पूर्ण करतील. मी आज अधिक वेळ आपला घेणार नाही, पण अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित केलं आणि हे जे ऐतिहासिक शिल्प आहे या शिल्पाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याचं
आम्हाला साक्षीदार आणि भागीदार केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. फुले दाम्पत्याने सामाजिक समतेचा लढा देत स्त्री शिक्षणाचा पाया रचला असून त्यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर देश उभा आहे. त्यांच्या विचाराचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर सरोजताई अहिरे, महादेव जानकर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, हेमंत गोडसे, माजी खासदार, सर्व भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे जे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजी माजी माझे सहकारी, शासनाचा आणि महानगरपालिकेचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, माझ्या नाशिक परिसरातले, जिल्ह्यातले, शहरातले जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, एका ऐतिहासिक पवित्र अशा नाशिकच्या भूमीमध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं सावित्रीबाई फुले चौकात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते झाला. आपण सगळेजण या परिसरामध्ये आलो. एका अर्थाने तुमच्या माझ्या नाशिक शहराच्या लौकिकामध्ये आणखी भर पडली. तो चौक सगळा अतिशय सुंदर अशा प्रकारचं लँडस्केपिंग, अतिशय चांगल्या प्रकारचा अर्धपुतळा. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजपर्यंतच्या बघण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा अर्धपुतळा कुणाचाही मी पाहिला नाही. तो आज उभायतांचा पाहायला मिळालाय. मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी लक्ष घातलेलं होतं. विशेषतः समीरचं मी अभिनंदन करेल, कारण समीरने त्याच्यामध्ये फार बारकाईनं लक्ष घातलेलं होतं. त्याची कामाची पद्धत आहे, ज्याच्यामध्ये तो लक्ष घालेल त्याच्यात फार बारीक सारीक गोष्टी तो त्या ठिकाणी बघतो. मी बघत होतो की मला एखादी चूक काही सापडते का, परंतु काही सापडली नाही. परत मला एकदा बघावं लागेल. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खऱ्या अर्थानं या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या भारतामध्ये सामाजिक समतेचा लढा उभारणारे आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला देखील मी वंदन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. शिवशाही फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊन आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. नाशिक शहरात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक ज्यांच्या संकल्पनेतनं उभं राहिलंय ते आमचे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेबांचं खरोखरीच मी मनापासून अभिनंदन करतो. कारण 2 दिवसापूर्वी भुजबळ साहेबांची प्रकृती बिघडलेली होती. ते दवाखान्यात ऍडमिट होते. त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार चालू होते. कालच मी संध्याकाळी समीरशी बोललो, तरी ते आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. त्यांच्या या ध्येय निष्ठेला मी सलाम करतो. भुजबळ साहेबांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी अशी विनंती देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना या निमित्तानं करतो. मी बघत आलेलो आहे, मी पण राजकीय जीवनामध्ये 35 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता, आणि सुरुवातीपासून जे काही मंडल आयोग असेल, सर्वांना न्याय देण्याची भूमिका असेल, अशा सगळ्याच बाबतीमध्ये वेळ पडली तर पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु भुजबळ साहेब कधी मागे हटले नाही आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं पुढे काम केलं. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आज प्रगत, पुरोगामी, समर्थ अशा प्रकारचा भारत उभा आहे. हे मी अभिमानाने सांगतोय. या क्रांतिकारी दाम्पत्यांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. हेच आपल्या राज्याचं वेगळेपण आहे, मोठेपण आहे, आणि त्यांच्या विचाराचा वसा आपल्याला समर्थपणे पुढे न्यायचा आहे. त्यामध्ये अनेक महापुरुषांची नावं तिथं घेता येतील की ज्यांनी ह्या देशाला आणि या राज्याला एक दिशा देण्याचं काम केलं. आज हे सगळं बघत असताना भुजबळ साहेबांनी इतकी विस्तृतपणे माहिती या दोघांच्या बद्दल दिली, त्याच्यामुळं मी अधिक बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. पण
मी एक आपल्याला सगळ्यांना जरूर सांगेन किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये या महामानवांच्या आपल्या कृतीतून आपल्या विचारातून महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राचा लोकमानस घडवण्याचं देखील काम केलं. यामुळे महाराष्ट्राची सामाजिक बांधणी, सामाजिक विचार हे देशातल्या इतर राज्यांच्या पेक्षा वेगळे आहे. महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण ही वेगळी आहे, त्याला कोणी नख देखील लावू शकत नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच राज्याचं महायुतीचं सरकार प्रामाणिकपणे काम करतंय आणि यापुढे देखील काम करत राहील, हा माझा राज्यातील जनतेला शब्द आहे. एकंदरीतच मला एक गोष्ट सांगायची, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1980 मध्ये पुण्यातून चालत रायगडवर ते ज्यावेळेस गेले, तिथे झाडाझुडपात हरवलेली पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी त्यांनी मोठ्या कष्टाने शोधली आणि समाधी परिसराचं त्यांनी साफसफाई केली 1880 मध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीची पूजा करून त्यांनी समाधीवर फुले वाहिली. त्यानंतर महात्मा फुल्यांनी पुण्याच्या सारसबागेच्या जवळ हिराबागेत देखील शिवसमाधी विषयी सभेचं आयोजन केलं आणि या सभेमध्ये शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार हा महात्मा फुल्यांनी सर्वात पहिल्यांदा मांडला आणि त्याला सर्वानुमते त्यावेळेस पाठिंबा देण्यात आला. हिराबागेच्या बैठकीत शिवजयंती लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. त्या सभेत जागेवरच एकूण 27 रुपये जमा झाले. त्या 27 रुपयात 3 रुपये हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी स्वतः तिथं दिलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं आणि सार्वजनिकरित्या शिवजयंती सुरू करण्याचं ऐतिहासिक काम हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलेलं आहे. हे सगळं मी काही मनाचं सांगत नाही, तर कागदपत्राच्या अभ्यासातून हे सगळं पुढे आलेलं आहे. त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी 1869 मध्ये देखील मराठी भाषेतला पहिला पोवाडा रूपी शिवचरित्र लिहून प्रकाशित केलं. त्या शिवचरित्राच्या माध्यमातून त्यांनी शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. हाही इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. मला एका गोष्टीचा आपल्याला आठवण करून द्यायची, देशातल्या स्त्री शिक्षणाची सुरुवात पुण्याच्या भिडेवाड्यातनं फुले दाम्पत्यांनी केली. देशातील पहिली मुलींची शाळा देशातली ही या शाळेत क्रांतीज्योतींनी मुलींच्या शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम सुरू केलं. तो फुलेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षाची होती. खूप अडथळे आले. राष्ट्रीय स्मारक करत असताना त्या सगळ्यावर मात करून आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले. भुजबळ साहेबांचा तर माझ्याकडे सतत पाठपुरावा त्या ठिकाणी असायचा. मागच्या काही काळात या प्रश्नासाठी मंत्रालयात पण 1-2 वेळेला बैठका झाल्या, पुण्यात अनेकदा बैठका झाल्या. कसं स्मारक असावं, कशा प्रकारचं असावं, आम्ही अनेक अधिकाऱ्यांना घेऊन बसलो, अनेक आर्किटेक्ट लोकांना घेऊन बसलो आणि शेवटी एका निर्णयाप्रत आलो. ह्या ऐतिहासिक भिडेवाड्याच्या जागेवर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा या नावानं शाळा सुरू करण्यात येणार आहे आणि ही शाळा पुणे महानगरपालिका चालवणार आहे. अशा प्रकारे बरेच वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न 2 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी तारीख दिलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं माझे वेगवेगळे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये भिडेवाड्याच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ देखील अवश्य घ्या. परंतु पुण्यात अतिवृष्टी झाली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी चर्चा करून तो कार्यक्रम पुढे ढकलला. तो आता उद्याच्याला आहे आणि उद्याच्याला त्याच्यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते आपण तो पायाभरणी कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याला आम्ही मुख्यमंत्री आम्ही सगळेच जण उद्या हजर राहणार आहोत. या स्मारकाच्या निधी करता कुठलीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं महाराष्ट्राला या निमित्तानं देऊ इच्छितो. दुसरी एक आमची सगळ्यांची इच्छा आहे, मंत्रिमंडळाची इच्छा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मला बोलले की बाबा आता 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले, स्त्री शिक्षणाचं साठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे आणि या जनभावनेचा आवाज देण्याचं काम आम्ही अनेक वेळा केलेलं आहे आणि याकरता केंद्राकडे देखील
मुख्यमंत्री आम्ही सगळेजण पाठपुरावा करणार आहोत. त्याचबरोबर इतर देखील अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खानवडी गावात, पुरंदर तालुक्यामध्ये ते खानवडी गाव आहे, ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, यामध्ये आम्ही पुढाकार घेतला आणि पुरंदर तालुक्यात जे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं मूळ गाव आहे त्यांच्या जीवन कार्यांचं स्मारक ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय निवासी शाळा ही पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. काम सुरू झालं, परंतु त्याच्यामध्ये थोडस CSR ची अडचण आली. फियाट कंपनीने 20 कोटी रुपये दिले आणि मला सांगितलं किंवा 10 कोटी रुपये कमी पडतात. मी CM-DCM च्या कानावर घातलं किंवा हे 10 कोटी रुपये कमी पडतात, DPDC कडे पैसा आहे. ते म्हणले पैसा आहे तर देऊन टाका आणि ताबडतोब मी 10 कोटी रुपये तिथं दिलेत. राहिलेलं पण काम हे वसतिगृहाचं DPDC मधनं होईल आणि 30 कोटी रुपयाचं हे काम 840 मुलांची 6वी ते 12वीची ही शाळा, 3 वर्ग अनाथ, गरीब BPL आणि पीडित पालकांचे पाल्य यांच्याकरता देखील आपण करतोय. आणि हे एक चांगलं काम राज्य सरकारच्या पुढाकारातनं महायुती सरकारच्या माध्यमातून होतंय. तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जन्मगाव सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव, तिथं 193व्या जयंतीच्या निमित्तानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. आम्ही अनेकदा, भुजबळ साहेब तिथं अनेकदा आलेत, मी तिथं पालकमंत्री होतो, आम्ही अनेकदा गेलो, काही तिथं काम झालं. परंतु मुख्यमंत्र्यांनी ते सगळं बघितल्यानंतर CM साहेबांच्या लक्षात आलं की 10 एकरामध्ये एक असं काही काम तिथं करावं, कारण ते बेंगलोर मुंबई पुणे त्या रस्त्यावर आहे. तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 193व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी इथं जे स्मारक केले जाणार आहे त्याकरता राज्य सरकारकडनं 100 कोटी रुपये खर्चून भव्य अशा प्रकारचं स्मारक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि ते काम महायुतीचं सरकार उभं करेल. अशा पद्धतीनं ह्या महापुरुषांचा, महामानवांचा एक आदर, सन्मान, पुढच्या पिढीला देखील त्यांचा आदर्श हा समजला पाहिजे, ह्याकरता हा सगळा प्रयत्न आहे. आज मी जरूर बोलत असताना मगाशी म्हणालो की बाबा मी वेगवेगळ्यांचे सत्कार चाललेले होते, त्यांना मी विचारलं, त्याच्यामध्ये अनेक जण होते, आर्किटेक्ट होते, बाकीचे मान्यवर होते, आणि त्यांना फक्त एवढंच विचारलं की बाबा काम कसं झालंय, चांगलं झालंय का, कसलाही वादळ, पाऊस, वारा, भूकंप काही आलं तरी तिथं कुठं धक्का लागता कामा नये. तुम्हाला माहितीये की दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील माणूस फुंकून पितो, आणि मधी एक घटना झाली, त्याचं काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कुणाचंही सरकार असलं तरी कुठलेही राज्यकर्ते, कुठलंही सरकार महापुरुषांचे पुतळे उभे करत असताना ते मजबूतच असावेत हाच विचार प्रत्येकाच्या मनात असतो. पण काही अतिशय कमकुवत विचाराची माणसं त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैव आहे. म्हणून त्या पद्धतीनं मी ते विचारलं. त्याच्या पाठीमागे दुसरा कुठलाही माझा दृष्टिकोन नव्हता. शेवटी जे काही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उभं राहील ते भव्य दिव्य अशा पद्धतीनंच झालं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि खरोखरीच ते इतक्याच तोडीचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाला साजेसं अशाच पद्धतीनं माझ्या नाशिक शहराच्या महत्वाच्या चौकाच्या वैभवामध्ये भर घालणार असं उत्तम अशा प्रकारचं स्मारक हे उभं केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा महानगरपालिका, भुजबळ साहेब, समीरजी आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतीक आहे. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. अशा महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा
आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. आजच्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा स्मारक सोहळा होतोय आणि जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मी काल त्यांना फोन केला की तब्येत कशी आहे. ते म्हणाले उद्या आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. म्हणजे माणूस उपचार घेत असताना त्यांना ओढ होती आजच्या या कार्यक्रमाची. त्यामुळे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. महादेव जानकरजी आहेत, खासदार राजाभाऊ वाजे आहेत, आमदार देवयानीताई फरांदे आहेत, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल डिकले, आमदार नितीन पवार, दिलीप बनकर, सरोजताई आहिरे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, हेमंत गोडसे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी करंजकर, भाऊलाल तांबडे, रंजन ठाकरे, प्रकाश लोंढे आणि मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ आणि नंदू पांचाळ, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी वंदनीय होत्या. आणि शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. एक आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या भावनेतून, कर्तव्य भावनेतून त्यांनी काम केलं. सामाजिक समतेचं प्रतीक असलेल्या क्रांतिकारी दाम्पत्याचे पुतळे उभारणाऱ्या नाशिक महापालिकेचं तर कौतुक करतोच, परंतु खरं म्हणजे भुजबळ साहेबांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पूर्णाकृती पुतळे मोठे उभे राहिले, परंतु अर्ध पुतळा एवढा उंच पहिल्यांदा आपण महाराष्ट्रात नाही देशामध्ये पाहतोय. आणि मुंबई नाका या ठिकाणी हे पुतळे उभे केले. खरं म्हणजे आम्हाला हे सांगत होते भुजबळ साहेब, हे सर्कल खूप मोठं होतं आणि ते सर्कल पण छोटं केलं, वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन केलं. चांगलं उत्तम लँडस्केपिंग आहे, चांगलं त्याचा जो काय प्लॅटफॉर्म आहे तो, आणि हे सगळं जे आहे अतिशय कल्पकतेने या ठिकाणी भुजबळ साहेबांनी उभं केलेलं आहे. आज व्यासपीठावर देखील आपण पाहिलं, मागे पाहिलं, तिकडे पाहिलं आणि सगळीकडे पाहिलं तरी भुजबळ साहेबांची कल्पकता या सर्व प्रकरणातून आपल्याला दिसून येते. आणि मग एकदा त्याने हातात घेतलं काम, ते तडीस नेण्याचं पूर्णपणे नियोजनबद्ध आणि त्या सगळ्यांना हेवा वाटावा अशा प्रकारचं आजचं हे मोठं स्मारक शिल्प झालेलं आहे. आणि जाणारा येणारा प्रत्येक जण त्या ठिकाणी जाता येताना नमस्कार आणि वंदन केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही, कारण या दोघांचंही कर्तृत्व तेवढं महान आहे. आणि म्हणून या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्या समोरून नतमस्तक होताना जाताना ऊर्जा घेऊन जातील, प्रेरणा घेऊन जातील आणि त्यांनी दिलेला जो संदेश आहे तो संदेश घेऊन जातील. आणि त्यामुळेच ठिकाण देखील अतिशय महत्वाचं त्यांनी निवडलं आणि लोकांना प्रेरक आणि प्रेरणा देणारं अशा प्रकारचं हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. खरं म्हणजे उंची किती आहे, ही उंची खरं म्हणजे त्यांच्या कार्याची उंची आपल्याला फुटपट्टीमध्ये मोजता येणार नाही, एवढं महान उत्तुंग काम या दोघांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या हे पुतळे
भुजबळ साहेबांनी सांगितले मजबूत आहेत आणि ब्रॉन्झचे आहेत. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी उद्घाटन करताना खरं म्हणजे पुतळे भुजबळ साहेब आपण ब्रॉन्झचे केले याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण फुले दाम्पत्याचं काम सोन्यालाही फिकं पाडणारं आहे. सोन्यासारखी माणसं या समाजाला मिळाली, या समाजाचा उत्कर्ष केला. अगदी मी गेलो होतो तेव्हा भुजबळ साहेब होते आपल्या नायगावला, आणि नायगावला तिथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव, दादांनी मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि खरं म्हणजे ते पाहिलं, ती जुनं घर, तिथले सगळं प्रपंच, तिथलं साहित्य, आणि खऱ्या अर्थाने त्याचा देखील मोठा विकास होऊन ते स्मारक झालं पाहिजे म्हणून मी त्याच वेळी 100 कोटी रुपये त्याला जाहीर केले. आणि एक मला अभिमान आहे की अशा कर्तृत्ववान थोर व्यक्तिमत्वांचे स्मारक, नुसती स्मारक आणि पुतळे नाही तर ती प्रेरणा देणारी, ऊर्जा देणारी, समाजाला दिशा देणारी ही स्मारक आहेत. आणि म्हणूनच मी या ठिकाणी एवढंच सांगेन की त्यांच्या आदर्शावर वाटचाल करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या. काय त्यांचं काम? त्यांनी लोकांना शिकवायचं, मुलींना शिकवायचं आणि शिक्षणामध्ये पुढे न्यायचं. हे काय वाईट काम होतं, परंतु त्या काळात देखील त्यांना खूप अडचणीला सामना करावा लागला. काही लोकांनी चिखल फेक केली, शेणाचं फेक केलं, हे सगळं केलं, परंतु असं असलं तरी त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही, आपलं काम सोडलं नाही, आपल्या ध्येयापासून ते बाजूला हटले नाहीत. ही अशी माणसं, ही दुर्मिळ माणसं आहेत. आणि आपण भाग्यवान आहोत की अशा दाम्पत्याचा जन्म महाराष्ट्रात झाला. आणि म्हणून महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. मोठमोठे कर्तृत्ववान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, बाबासाहेबांसारखे, असे शाहू फुले आंबेडकरांसारखे आणि आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखी थोर व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडली. हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हे पुरोगामी आणि नेहमीच प्रगतिशील राज्य राहिलंय. महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचा पाया घातला गेला. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांचा त्याग आणि योगदान त्याच्या पाठीशी आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानत असत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याशी टक्कर दिली, त्यांना आव्हान दिलं आणि शेतकरी, कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडताना त्यांनी त्या काळातल्या व्यवस्थेवर देखील सडेतोड आसूड ओढण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंच्या पुढे जाऊन जोखमीचा मार्ग पत्करला. मोठी रिस्क होती, जोखीम होती, परंतु त्या मागे हटल्या नाही. त्याने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी पहाट आणली. स्त्रिया जर शिकल्या नसत्या तर आज काय परिस्थिती असते, आज याची कल्पनाही देखील आपण करू शकत नाही. आणि म्हणून कुटुंबाची प्रमुख स्त्री असते आणि स्त्री शिकते म्हणून पूर्ण कुटुंब पुढे जातं. आणि म्हणून हा विचार सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे. मुलगी शिकली की प्रगती होते, संपूर्ण कुटुंब आणि पर्यायानं समाज शिक्षित होतो. आणि म्हणूनच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं. त्या मागे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्ष, त्याग आणि योगदान याचंच सगळे श्रेय आहे. आणि म्हणून या दोघांच्या कार्यातून आपल्याला उतराई होता येणार नाही, बिलकुल उतराई होता येणार नाही, परंतु त्यांचा वारसा चालवत आपण एक सामाजिक न्यायाच्या दिशेने पावलं टाकू शकतो. आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे हे आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच
एकीकडे राज्यातले एक पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, प्रकल्प असतील, मेट्रो असेल, अनेक प्रकल्प असतील, परंतु नुसते रस्ते आणि पूल बांधले म्हणजे विकास होत नाही, तर सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून संवेदनशीलता दाखवून दुर्बलांना मदत करणं, त्यांचं जीवन आनंदी कसं होईल, सुखी कसं होईल, समाधानी कसं होईल, यासाठी आपलं सरकार प्रयत्न करतंय. आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले उद्योजक होते. त्याने कृषी, औद्योगिक, बांधकाम क्षेत्रातही मोठी कामगिरी केली. हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि म्हणून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर, त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणूनच औद्योगिक पायाभूत सुविधांमुळे मजबूत महाराष्ट्र होतोय. राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यातून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देखील चांगलं काम आपलं सुरू आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी भगिनींना शिक्षणाची वाट प्रशस्त करून दिली. आपल्या सरकारने, आपल्या बहिणी इकडं आहेत, आपल्या बहिणींना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे लेक लाडकी लखपती योजना पण आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर, वकील झाली पाहिजे, यासाठी देखील सर्व खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचीच प्रेरणा आहे. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न जे आहे, हे सर्वसामान्य माणसाला, गरीब, शोषित, पीडित, दलित या सर्व वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम झालं पाहिजे. आणि मुलींना शिक्षणामध्ये पुढे आणलं पाहिजे, महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला पाहिजे, महिलांना आत्मनिर्भर केलं पाहिजे. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या अनेक योजना आहेत, लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, आणि त्याला आपण आपल्या योजना जोडतोय. भुजबळ साहेब गेले अनेक वर्ष पुण्याचे भिडेवाडा या शाळेच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा, कितीतरी वर्ष, परंतु जेव्हा आपलं सरकार आलं, सर्वसामान्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये जे जे काही त्रुटी होत्या, अडचणी होत्या, अगदी पार कोर्ट सगळं झालं. आणि आज त्याचा मार्ग मोकळा झाला. तिथं मोठं स्मारक करण्याचं संधी आणि योग आणि आपल्याला मिळतोय, याबद्दल आपलं सरकार आणि आपण सगळेच भाग्यवान आहोत. आणि म्हणून त्यांच्यासाठी जे जे काही करावं तेवढं थोडंच आहे. आणि म्हणून आपण जे काय मगाशी मागणी केलेली, दादांनी केली, देवेंद्रजींनी केली, भुजबळ साहेबांनी केलेली आहे, मुख्यमंत्री आणि आपण एक टीम म्हणून काम करतोय. त्यामुळे तुमचे जो विचार आहे, हे विचार एक समाजाला दिशा देणारे, जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिशा दिली, आणि त्यांच्यासाठी जेवढं आपण करू तेवढं थोडंच आहे. आणि म्हणून यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करून आपण यासाठी त्यांना एक खऱ्या अर्थाने आजच्या स्मारकाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो. भुजबळ साहेब, पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपली तब्येत आजारी असताना देखील आपण या ठिकाणी जे विचार मांडले आणि आपली जी काही मांडणी पाहिली या व्यासपीठावर पण, आणि स्मारक तयार करताना देखील आपलं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ, वस्तू सल्लागार श्याम लोंढे, श्री नागरे, पंकज काळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अगरवाल यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार राहुल डिकले, विभागीय आयुक्त प्रवीण गेडा, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त सीमा झगडे, शहर अभियंता संजय अगरवाल, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ आदींसह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.